सर्वप्रथम नमस्कार. तुमच्या सर्वांचे आजच्या व्हिडिओमध्ये मी सहर्ष स्वागत करते. तर आजचा व्हिडिओ आहे तो म्हणजे तुम्हाला थंबनेलवरतून सर्व समजलं असेल, अनेकदा मोठं संकट किंवा अतोनात दुःख आपल्याला एक शहाणपण देऊन जातं. तर मित्रांनो, आयुष्यात असा काळ कधीतरी येतो जेव्हा सर्व काही आपल्या हातातून निसटत असल्यासारखं वाटतं. एखादं नातं तुटतं, जवळची व्यक्ती कायमची दूर जाते, आर्थिक अडचणी निर्माण होतात किंवा एखादं मोठं अपयश आपल्या आत्मविश्वासाला हादरा देऊन जातं. अशा वेळी आपल्याला फक्त दुःख, वेदना आणि निराशा दिसते. पण अनेकदा मोठं संकट किंवा अतोनात दुःख हे फक्त त्रास देऊन जात नाही, तर ते आपल्याला आयुष्याचं एक खोल शहाणपणही शिकवून जातं. तो केवळ सुखद अनुभवातून शिकत नाही, तर कठीण प्रसंगामधूनही शिकतो. खरं तर अनेक संशोधनामध्ये असं आढळून आलं की संकटाचा सामना केल्यानंतर अनेक लोक खरं तर मजबूत होतात आणि या प्रक्रियेलाच पोस्ट ट्रॉमॅटिक ग्रोथ असं म्हणतात. म्हणजेच मोठ्या धक्क्यानंतर काही लोकांच्या विचारांमध्ये, नात्यांमध्ये आणि जीवनाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात सकारात्मक बदल होतात. दुःख आपल्याला सर्वप्रथम वास्तवाची जाणीव करून देतं. जेव्हा सगळं काही सुरळीत चाललेलं असतं तेव्हा आपल्याला अनेक गोष्टी कायमस्वरूपी आहेत असं वाटतं. पण संकट दाखवून देतं की आयुष्यामध्ये काहीच कायमचं नसतं. माणसं, परिस्थिती, यश, पैसा, संधी या सर्व गोष्टी बदलू शकतात. ही जाणीव सुरुवातीला वेदनादायक असते, पण पुढे जाऊन ती आपल्याला अधिक परिपक्व बनवते. मोठं दुःख आपल्याला स्वतःकडे पाहायला भाग पाडतं. दैनंदिन धावपळीत आपण स्वतःच्या भावना, गरजा आणि विचारांकडे दुर्लक्षित करत असतो. पण संकटाच्या काळात आपण स्वतःला प्रश्न विचारायला सुरुवात करतो. मी खरंच काय शोधतोय? माझ्यासाठी महत्त्वाचं काय आहे? आणि मी कोणासाठी जगतोय? असे प्रश्न मनात निर्माण होतात. अनेकदा या प्रश्नांची उत्तरं आपल्याला स्वतःबद्दल नवीन समज देतात. संकट आपल्याला लोकांची खरी ओळखही करून देतं. आनंदाच्या काळात आपल्या आजूबाजूला अनेक लोक असतात, पण कठीण काळात कोण आपल्यासोबत उभं राहतं आणि कोण दूर जातं हे स्पष्ट दिसून येतं. त्यामुळे नात्यांची गुणवत्ता आणि त्यांची खरी किंमत समजायला मदत होते. लोक सांगतातही की आयुष्यातल्या सर्वात कठीण प्रसंगांनी त्यांना त्यांच्या खऱ्या माणसांची ओळख करून दिली. दुःख आणखी एक महत्त्वाची गोष्ट शिकवतं, ती म्हणजे सहानुभूती. ज्याने स्वतः वेदना अनुभवली आहे तो इतरांच्या वेदनांना अधिक चांगल्या प्रकारे समजू शकतो. म्हणूनच अनेक संवेदनशील आणि समजूतदार लोकांच्या आयुष्यात काही ना काही कठीण अनुभव असतात. त्यांच्या स्वतःच्या संघर्षामुळे ते इतरांना समजून घेण्याची क्षमता विकसित करतात. संकटाचा सामना करताना माणसामध्ये लपलेल्या क्षमता बाहेर येऊ शकतात. अनेकांना स्वतःच्या ताकदीची जाणीव फक्त अडचणीच्या काळातच होते. जोपर्यंत परिस्थिती कठीण होत नाही तोपर्यंत आपण किती सक्षम आहोत हे आपल्यालाच माहीत नसतं. म्हणूनच काही लोक मागे वळून पाहताना म्हणतात, त्यावेळी मला वाटलं होतं मी हे सहन करू शकणार नाही, पण आज मी त्यातून बाहेर आलो आहे. मोठं दुःख आपल्याला नियंत्रणाच्या मर्यादातही शिकवतं. आयुष्यात काही गोष्टी आपल्या हातात असतात तर काही नसतात. अनेकदा आपण प्रत्येक गोष्ट नियंत्रित करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यामुळे अधिक तणाव निर्माण होतो. पण संकट आपल्याला स्वीकार शिकवतं. जे बदलू शकत नाही ते स्वीकारणं आणि जे बदलता येऊ शकतं त्यावर लक्ष केंद्रित करणं हेच महत्त्वाचं. याचा अर्थ असा नाही की दुःख चांगलं असतं किंवा संकट हे हवंहवंसंच वाटतं. कुणालाही वेदना अनुभवायच्या नसतात, पण जेव्हा संकट येतच तेव्हा त्यातून काहीतरी शिकण्याची संधी असते. काही लोक फक्त वेदना अनुभवतात, काही लोक त्या वेदनांमधून अर्थ शोधतात. हा फरक वाढीला दिशा देतो. प्रत्येक व्यक्तीच्या दुःखाशी सामना करण्याची पद्धत वेगळी असते. काही लोक लवकर सावरतात, काहींना जास्त वेळ लागतो. स्वतःची तुलना इतरांशी करण्याची गरज नाही. महत्त्वाचं म्हणजे स्वतःला वेळ देणं, भावना स्वीकारणं आणि आवश्यक असेल तर मदत घेणं. आयुष्याकडे मागे वळून पाहिल्यावर अनेकांना असं जाणवतं की ज्या प्रसंगांनी त्यांना सर्वाधिक रडवलं त्याच प्रसंगांनी त्यांना सर्वाधिक शिकवलं. ज्या संकटांनी त्यांना तोडलं असं वाटतं त्याच संकटांनी त्यांना अधिक मजबूत बनवलं. ज्या दुःखामुळे जीवन अंधारमय वाटलं त्याच दुःखाने नवीन दृष्टी दिली. म्हणूनच तर सध्या तुमच्या आयुष्यात एखादं मोठं संकट किंवा खोल दुःख असेल तर लक्षात ठेवा, आज त्याचा अर्थ समजणार नाही, पण काळाच्या ओघात कदाचित तुम्हाला जाणवेल की त्या अनुभवाने तुम्हाला काहीतरी मौल्यवान शिकवलं आहे.
कधी संयम, कधी स्वीकार, कधी स्वतःची ओळख, तर कधी जीवनाचा खरं महत्त्व. अनेकदा मोठे संकट किंवा अतोनात दुःख आपल्याकडून काही गोष्टी हिरावून घेत नाही, पण त्याच वेळी ते आपल्याला एक असं शहाणपण देऊन जातं जे कोणतंही पुस्तक, कोणताही सल्ला किंवा कोणतीही शाळा देऊ शकत नाही. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.